आणलं पाहिजे अशी ठाम भूमिका अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. विजय तराडे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुण्यातील ज्या लढतीकडे लागलं होतं ते म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मधील अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर. आणि या रात्रीच्या 12 वाजल्या सुमारास या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. अमोल बालवडकर यांनी या लढतीत बाजी मारली. आपल्यासोबत अमोल बालवडकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. अमोलराव, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे? की जनतेने न्याय दिला, देवाने न्याय दिला आणि अजितदादांनी आशीर्वाद दिलता आणि सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, अक्षरशः जीवाचं रान केलं. साधी लढाई नव्हती बाबा ही. बरोबर, ही खूप अवघड लढाई होती. म्हणजे फक्त प्रामाणिक इच्छा होती आणि लढाईची जिद्द होती आणि खूप लढले हो माझे कार्यकर्ते. सगळं म्हणजे जीवाचं रान केलं अक्षरशः. ओके, पण काय काय वाटतं? आम्ही बघितलं असेल म्हणजे तुम्हाला ऐनवेळी तिकीट नाकारलं भारतीय जनता पक्षानं आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे शेवटचे 2 तास बाकी असताना प्रवेश केला, तिकीट मिळवलं, ते आम्ही सर्व बघितलं. हा 15 दिवसाचा कसा प्रवास होता? प्रचार कसा झाला? काय काय सहन करावं लागलं या काळामध्ये? पेशन्स खूप ठेवायला लागले. पेशन्स, जिद्द आणि हार नाही मानली. बरं. आणि महत्वाचं म्हणजे सगळे सपोर्ट करत होते ना, मतदार सपोर्ट करत होते. आम्ही आहे तुम्ही लढा, आम्ही आहे तुम्ही लढा. मतदारांमुळे लढलो मी. सगळे माझ्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते, सगळे भाऊ, मित्र, परिवार, कुटुंब माझं. कारण अन्याय झालता ना, सगळ्यांना माहिती अन्याय झालाय, तू लढलं पाहिजे. आणि देवानी संधी दिली की बाबा अजितदादांनी मला तिकीट दिलं. ओके, आणि लढलो आपण आणि जिंकलो. पण काय वाटतं, ऐन वेळी तिकीट मिळालं आणि त्यानंतर तुम्ही खरं तर त्याच्या आधी तुम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करत होता, घराघरामध्ये तुमचं चिन्ह गेलं होतं, मात्र परत पुन्हा घड्याळ चिन्ह घेऊन त्याच लोकांसमोर जाणं, आता मी कमळ नाही तर माझं चिन्ह घड्याळ आहे, हे सांगणं किती कठीण होतं? लोकांपर्यंत मी कसे पोहोचला? लोकांपर्यंत पोहोचलो कारण काही जणांनी मला शेवट गोड करीन सांगितलं होतं. शेवट त्यांनी कडू केलं नेत्यांनी, पण माझ्या जनतेने माझा शेवट गोड केला. जनतेने शेवट गोड केला. पण काय वाटतं, तुम्ही जे काही प्रभागातील नागरिकांना वचन दिलं असेल, एक जाहीरनामा दिला असेल, किंवा काय कामं आहेत जी अमोल बालवडकर यांना इथून पुढे पूर्ण करायची आहेत? अनेक कामं प्रलंबित आहे. कोरोना काळ मधला प्रशासन काळामुळे आणि आता अजितदादा आमच्या सोबत आहे, अर्थ खातं सोबत आहे. बरोबर. आता प्रभागात निस्तेच निधी, ओके, निस्तेच कामं पूर्ण पडलेली, रस्ते, गार्डन, मैदान, ते हॉस्पिटल बंद पडलेलं चालू करायचे, ती शाळा बंद पडलेली चालू करायची. जनतेसाठी काम करायचं. जनतेने न्याय दिला ना, आपला पुनर्जन्म केला. आता आपलं जीवन जनतेसाठी समर्पित. बरं, काय सांगाल त्या नेत्यांना, काय सांगाल ज्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले? इतकंच नाही तर तुमच्या अपोजिटचा जो उमेदवार आहे तो महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून येईल असं देखील सांगितलं होतं. काय सांगाल? काय आता बघा, त्याला काय हे नाही, नेत्यांचे ते मोठे आहेत, त्यांना मी काय बोलणार? मी जे काही राजकीय चौकटीत बोलायचं तेवढं बोललो. ते खूप मोठे आहेत. फक्त त्यांनी असं छोट्या कार्यकर्त्यासोबत असं वागू नका परत कधी कोणाशी. म्हणजे एवढंच त्यांना विनंती करतो. मी विनंतीच करतो त्यांना की असं कोणासोबत वागू नका. आज खूप एखादा कार्यकर्ता राजकीय जीवनातून संपून जाईल असं जर तू वागले तर. म्हणजे असं, आणि कार्यकर्त्यांना बी संदेश देतो की असं कोण वागत असेल तुम्ही लढा बाबा. आज अमोल बालवडकर लढला, उद्या अजून एक लढत. म्हणजे कार्यकर्ता लढला पाहिजे, जिंकला पाहिजे. नेता नाही मोठा, कार्यकर्ता मोठा असतो. ओके ओके. प्रतिस्पर्धी उमेदवार लहू बालवडकर आम्ही पाहिलं, तुम्ही त्यांना आता भेटला, नेमकं काय बोलणं झालं, काय सांगितलं त्यांच्याशी? आता इथून पुढे कसं असणार रिलेशन? नाही, चांगलंच असेल ना, काय अडचण आहे. मी काय त्याच्याबद्दल कुठं काय शब्द बोललो नाही, वाईट काय बोललो नाही, त्याच्यावरती टीका पण नाही केली. जे काय राजकीय चौकटीत माझ्या नेत्यांनी मला धोका दिलता त्याचा काय दोष नव्हता. त्याला ठीक आहे, त्याला दिलं पक्षाने, त्यांनी त्यांचं काम केलं. प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे, त्यामुळे काय विषय नाही. परंतु ही लढत अमोल बालवडकर यांच्यासाठी किती अवघड होती? काय काय करावं लागलं? काय काय सहन केलं या 15 दिवसात? खूप सहन केलं. म्हणजे 3-3 तासच झोपलोय मी 15 दिवस. बरं. आणि कार्यकर्त्यांनी लढाई माहिती आहे, कार्यकर्त्यांनी सगळी खिंड लढवली. ओके. पदाधिकारी म्हणजे 200 पोरं काम करत होती डे नाईट. मतदारांपर्यंत पोहोचत होते, स्लिपा वाटत होते, चिन्ह आपलं बदललंय सांगत होते, मतदानाला या सांगत होते, मतदान करून घेत होते. खूप अवघड लढाई होती. तुम्हाला माहिती कसं असतं, एखादं आपले वरिष्ठ नेते असले कसा त्रास होतो. आता ते सर्व जाऊ द्या, ते काही बोलायचा विषय नाही. आता शेवट गोड झालाय. बाकी सर्व गोड. कार्यकर्त्यांना काय संदेश असणार आहे? खरं अनेक कार्यकर्ते असे होते ज्यांचं ऐनवेळी तिकीट कापलं गेलं, असे अनेक लोक आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष काम करतात, तिकीट भेटले आशेवर, मात्र ऐनवेळी तिकीट कापलं गेलं.
त्यांच्यासाठी अमोल बालवडकर काय सांग, त्यांना काय संदेश असेल? काय असं कोणाला फसवलं तर त्यांनी कोणी शरण नाही गेलं पाहिजे किंवा हार नाही मानली पाहिजे, लढवलं पाहिजे. जर तुम्ही प्रामाणिक काम केलं, तुम्हाला माहिती तुम्ही प्रामाणिक आहे, तुमचे अन्याय होते, आत्मपरीक्षण करा आणि लढा. तर आपण पाहू शकता, हे होते अमोल बालवडकर. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अमोल बालवडकर यांनी विजय मिळवलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.